हॅलो श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे माझं काय चालू आहे, तर इथे ना मला आज बनवायचे आहेत गऱ्याचे डोसे. आणि त्याला दही पण नव्हतं, थोडंसंच दही होतं, 1-2-3 चमचे अंदाजाचं दही होतं. तर मी 1 वाटी ना म्हणजे 2 वाट्या गरा घेतला आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. कारण गऱ्याच्या निम्म्यानं तांदळाचं पीठ टाकायचं असलं तर टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं, पण माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं. फक्त गऱ्याचे जरी केले ना तरी डोसे छानच होतात. तर इथे बघा, मी माझ्याकडे दही कमी होतं त्यासाठी मी अर्धा लिंबू टाकलं त्यामध्ये आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं. आणि आता इथे पाणी टाकून हलवून घेतलं. आपल्याला जसं डोस्याला पॅटर्न पाहिजे त्या हिशोबानं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं. जास्त पातळ झालं तरी चालतं, पण एकदम कडक होतं, मग ते खायला थोडा प्रॉब्लेम येतो, चुरा पण होतो. त्यामुळे मी जास्त पण पातळ नाही करत, थोडंसं नॉर्मलीच करते, म्हणजे थोडीसे जाड व्हावे अशा हिशोबानं. तर इथे बघा, आता फायनली माझं करायचं चालू आहे. आणि हा तवा आहे ना, खूप जुना आहे, खूप जुना तवा आहे, त्यामुळे थोडासा दिसायला खराब दिसतोय. कारण हा तवा जास्त घासता पण येत नाही, जरी घासलं तर डोसे व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे. तर इथे बघा, चटणीसाठी ना मी भिजवलेले शेंगदाणे आणि त्यामध्ये जिरे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या टाकून घेतले. कारण वल्ला नारळ वगैरे काही नव्हता त्यामुळे. कारण अचानकच मी ठरवलं होतं करायचं, त्यामुळे अचानक ठरवून करायचं म्हणलं ना तर घरात एक वस्तू असते, एक वस्तू नसते, त्यामुळे मग जसं आहे तसं ॲडजस्ट करावं लागतं. तर इथे बघा, माझा डोसा किती छान झाला आहे. आणि हे ताट झाकायचं जे कारण आहे ना, तर गऱ्याचा जो डोसा असतो ना तर त्याला खूप वेळ लागतो, मग ताट झाकलं ना थोडं फास्ट होतो, त्यामुळे मी ताट झाकून ठेवलं होतं. आणि ह्याला ना म्हणजे डोश्याला ना जास्त गॅस फुल नाही जमत, स्लो गॅसवरच करावं लागतं, त्यामुळे टाईम लागतो करायला. तर इथे ना डोसे शिवानीला आमच्या खूप आवडले होते, त्यामुळे ती म्हणली की आता किती दिवस झाला आपल्या तांदूळ भिजू घातले नाही ती इडली करण्यासाठी, त्यामुळे इडली करायची. माझे डोसे करून झाले सकाळचं आणि खाऊन पण झाले. तरी इथं तांदूळ भिजवायला ठेवले होते मी दुपारून. म्हणलं चला, आता शिवानीची इच्छा आहे तर तांदूळ भिजू घालू म्हणलं. तरी पण ती काही एकटीच खाणार नाही, सगळेच घरातले खाणार असतात, कारण इडली म्हणलं ना तर सगळ्यालाच आवडते. तर इथे मी तांदूळ भिजू घातलेत. आता मागे एकदा ना तांदळाची आमच्या एवढी म्हणजे परेशानी झाली होती ना, मी जेव्हा तांदूळ भिजू घातले होते जेव्हा पण मी तांदूळ भिजू घालेल ना तर तेव्हा आमचं मिक्सर बंद पडायचं, जेव्हा तांदूळ भिजू घालेल ना. कारण माझ्या लग्नातलं मिक्सर आहे, कमीत कमी 22 वर्ष झालं त्या मिक्सरला, आणि 1 रुपया पण खर्चा नाही. त्यामुळे आता थोडंसं जुनं झालं ते म्हणून. तरी पण चलतं चांगलं, पण तांदूळाचा जास्त लोड घेत नाही तो, त्यामुळे खूप परेशानी होत होती माझी, म्हणून मी तांदूळ भिजवायचं जरा अवॉइडच करत होते. तर असो, आता चला, आज तांदूळ भिजू घातले 4 गिलास आणि 1 गिलास डाळ भिजवायला घातली. हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि संध्याकाळचा स्वयंपाक आता फक्त खिचडीच बनवायची होती, खिचडी आणि टमाट्याची चटणी करायची होती, टमाट्याची चटणी तोंडी लावण्यासाठी. तर इथे बघा, आपल्या खिचडीसाठी सगळं सामान मी चिरून घेतले आणि खडे मसाले टाकून घेतले. अगोदर कांदा टाकून घेतला, कांदा लांबका चिरला होता. आणि हा कुकर आहे ना, कुकरमध्ये ना त्या दिवशी बिस्किटाचा केक बनवला होता, त्यामुळे तो कुकरमधून काळा झाला आहे. तुम्ही म्हणाल की एवढं कुकर काळं कसं काय मधून आहे, तर ते केक बनवल्यामुळे ते काळं झालं, मग ते काही निघलंच नाही, कारण जास्तच जरा गॅस पुढेच गेला होता, त्यामुळे जरा काळं झालं. तर असो, इथं कांदा टाकून घेतला, मिरच्या टाकून घेतल्या, आता टमाटर टाकून घेतले. आणि आता बाकीचं जे बिझिनेस आहे तर ते सगळं एक टाकून घ्यायचं. हा शिमला मिरची आहे. शिवानीला तसं तर खिचडीमध्ये असं जास्त सामान घातलेलं नाही आवडत, पण तरी म्हणलं कधीतरी बदल खिचडीमध्ये केला तर मग जरा खायला पण चांगलं वाटतं. सारखं पण तेच नाही खाऊ वाटत, त्यामुळे म्हणलं की चला आज थोडीशी वेगळी खिचडी बनवू. तर इथे आता ना मी बटाटा, टमाटर, शिमला मिरची सगळं टाकून घेतलं. जे वाटाणे राहिले होते तर ते वाटाणे पण टाकून घेतले, कारण 2 तासापूर्वीच वाटाणे भिजवायला ठेवले होते. ताजे वाटाणे नव्हते, जरा म्हणजे वाळलेलेच होते त्यामुळे. तर इथे बघा, सगळे मसाले टाकून घेतले मी अगोदर. आणि हे जे आहे तर ते आपली वाळलेली मिरची आणि भाजलेले जिरे याचं वाटण करून ठेवलं होतं, ते पण अर्धा चमचा टाकून घेतलं. आणि इथं 2 प्रकारच्या डाळी घेतल्या मी, मुगाची डाळ थोडीशी आणि तुरीची डाळ थोडी घेतली. आणि इथे आता ही टाकून घ्यायला चालू आहे तांदूळ आधीच मी धुवून ठेवले होते, बराच वेळ झाला, त्यामुळे तांदूळ बरेच भिजले होते. तर इथे बघा, 1 गिलास तांदूळ होता तर त्याला मी 2.5 ते 3 गिलास पाणी ओतलं होतं, कारण आमचं जास्त मोकळा भात नाही जमत. तर ही चटणी जी आहे ना तर त्याच्यासाठी मी टमाटर आणि 2-4 चिंचाचे म्हणजे छोटे बुटकं टाकून मी शिजवून घेतलं होतं अगोदर. आणि तेच आता मिक्सरमधून काढून घेतलं. टमाट्यावरचं वरचं टरफलं काढून टाकलं, शिजवल्याच्यानंतर टरफल निघतंच बाजूला.
तर ते काढलं आणि मिक्सरमधून काढलं आणि आता इथे त्याला फोडणी द्यायला चालू आहे. फोडणीला काय फक्त मी कोथिंबीर, लसूण, खोबरं एवढंच टाकलं. खोबरं नाही टाकलं, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि लसूण टाकलं आणि हे आता शिजवून घेतलं आणि त्यात थोडासा गूळ टाकला आणि ही झाली आपली चटणी फायनली तयार. इथे आता उडदाचे पापड भाजायला चालू आहे, कारण खिचडी म्हणलं ना तर उडदाच्या पापडशिवाय पूर्ण होत नाही. उडदाचे पापड तर पाहिजेच त्याच्याबरोबर. तर इथे आता मी भाजून घेते. काकूला जास्त करून तर भाजलेलेच खूप आवडतात, त्यामुळे, कारण तळ्याला काकूला जास्त आवडत नाही. तर इथं आमचा आता संध्याकाळच्या जेवणाचा मेनू तयार झाला आहे. तर हे बघा, चटणी तर एवढी छान झाली ना, जसं का म्हणजे मी लोणचं तोंडी लावले अशा हिशोबाने चटणी झाली होती. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा, कारण खूपच छान झाली होती. अजून पण आहे वाटीत, फ्रीजमध्ये मी ठेवले आहे, कधीतरी तोंडी लावायला घेत असते. लोणचंच दुसरं म्हणलं तरी चालतं. तर असो, इथं आमची जेवणाची तयारी झाली, सगळी जेवणं वगैरे झाले आणि जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर आज खिचडी केल्यामुळे जरा लवकरच जेवण झालं होतं. म्हणलं चला बाकीचे पण कामं करून घेऊ. तर आता पाडवा आला. पाडवा म्हणलं ना, घरातली थोडी का होईना साफसफाई तर करावीच लागते, कारण नवीन वर्ष चालू होतं आपलं मराठ्यांचं. त्यामुळे ही भरण्या वगैरे घासून काढल्या होत्या, कारण गॅसवर स्वयंपाक करायचं म्हणलं ना तर फोडणी वगैरे सगळे उडून जाते, मग ती भरण्या खराब होतात. त्यामुळे सगळी साफसफाई करून घेतली होती आजच्या दिवशी. इथं भांडे वगैरे पालते घालायला चालू होते. भरण्या घासून वगैरे घेतल्या होत्या. तर त्याचंच किरकोळ जे सामान होतं, जिरे, मोहरी, थोडीशी राहिलेली डाळ वगैरे असं छोटे छोटे सामान होतं, ते सगळं भरून ठेवलं, चहापत्ती वगैरे. आणि इथं आता भांडे सगळे पालते घालायला चालू आहे जागच्या जागी. घरामध्ये किती बी जरी हात फिरवला ना तर 2 दिवसांना आहे तसंच होतं रिटर्न. असं वाटतं की रोजच आपलं घर एकदम साफसफाई चकाचक असं वाटतं, पण राहत नाही तसं. काहीतरी थोडंफार गल्लत होतेच आपल्याकडून. तर असो, रोज रोज जर हात फिरवला ना तर आपलं किचन छानच राहतं. तर इथं आता मला शिलाईमुळे जास्त काही होत नाही. 2-4 दिवसाला मी असं हात फिरवत असते. तर इथं रॅक वगैरे आज पुसून घेतलं होतं कपड्यानं मी, आणि मस्तपैकी भांडे वगैरे पुसून घेतले. संध्याकाळी हे कामं केली ना सगळे, गॅस वगैरे पुसून. तर सकाळी आपल्याला जेव्हा आपण किचनमध्ये याल ना सकाळी, तर आपल्याला फ्रेश वाटतं. सकाळचं काम सोपं होतं आपलं. त्यामुळे मग सगळं जिथल्या तिथं लावून घेतले भांडे वगैरे. तरी यातले निम्मे भांडे गुंतले होते, त्यामुळे थोडासा रॅक रिकामा वाटतोय. आमच्या रॅकवर जास्त भांडे बसत नाही, ते जेवढे बसते तेवढेच एकात घालून पालती घालावी लागतात, कारण छोटं गॅस रॅक आहे ते. तर असो, किचन वाटा वगैरे नाही, त्यामुळे त्याची गरज पडते. किचन वाटा झाल्याच्या नंतर तर काहीच गरज पडणार नाही रॅकची वगैरे, पण तोपर्यंत ॲडजस्ट करावं लागेल. किचन वाटा कधी होतो काय होतो काही माहीत नाही मला, पण जेव्हा होईल तेव्हा होईल. तोपर्यंत तरी आपल्याला आहे तसं ॲडजस्ट करावंच लागतं. बाई म्हणली की बाईला ॲडजस्ट केल्याशिवाय भागच नाही. ॲडजस्ट तर सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. तर इथं आता थोडीफार क्लिनिंग हातासारखं, हे काम झालं की ते काम झालं की ते चालूच राहतं. तर माझं इथं फ्रीजवर थोडासा धुरळा पोपटा बसला होता, आणि झाडून वगैरे काढताना खालचं जे पोपटा असतो तर तो उडूनच जातो, त्यामुळे ते पण थोडंसं हातासारखं पुसून घेतलं आणि आता हे झाडून वगैरे काढले. तर चला, आजचा संध्याकाळचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.